नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण ज्योत्स्ना आज माझ्या किचन मध्ये मिक्स डाळीचे अप्पम दाखवणार आहे। डाळ हे पृथ्वीवरील असं अन्न आहे ते पचण्यासाठी हलकं आणि त्याच्यात एवढे खनिज तत्व आहेत, प्रोटीन्स आहेत, भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत, खनिज आहेत, तर आपल्या शरीरासाठी ते भरपूर फायदेशीर आहे। त्यामुळे आपण हे खायलाच पाहिजे। आपण रोजच्या जीवनामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये हे असं पदार्थ करून खात नाहीत, पण मैत्रिणींनो आपण आठवड्यातून एकदा तरी आपण ट्राय करायला पाहिजे की आपल्या जेवणात ह्या अन्नाचा सगळ्या डाळींचा समावेश केलाच पाहिजे। अनेक डाळींमध्ये चिकन बरोबरचेच प्रोटीन्स आढळतात। जशी डाळ चवीला चांगली असते तशी ती बनवायला आणि पचायला सुद्धा सोपी असते। तर चला आपण बनवूया माझ्या किचन मध्ये मिक्स डाळीचे अप्पम। त्या पिठापासून आपण दोन प्रकार बनवणार आहे। एक तर आपण अप्पम बनवणार आहे त्यात मिक्स व्हेजिटेबल टाकून, आणि त्यात आपण एक चिला पण बनवणार आहे, म्हणजे त्यात तुम्ही चिलाही बनवू शकता त्या पिठापासून। तर चला मैत्रिणींनो आपण बनवूया अप्पम। 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी मसूरची डाळ, 2 वाटी उडदाची डाळ, काळ्या पांढऱ्या घेवड्याची डाळ आणि मेथी दाणे। तुरीची डाळ सुद्धा टाकू शकतात। माझ्याकडे जे अवेलेबल होतं त्या मी डाळी वापरलेल्या आहेत। डाळ स्वच्छ धुवून भिजत घालायच्या आहेत 5 ते 6 तासासाठी। त्यानंतर त्याचं मिक्सर करून घ्यायचं आहे। मिक्सरचं टेक्स्चर म्हणजे मिक्सर झाल्यानंतर म्हणजे डाळ अशी वाटायची की ती रवाळच टेक्स्चर राहिलं पाहिजे त्याचं। एकदम पण स्मूथ पेस्ट करू नका, कारण आपल्याला अप्पम करायचे आहेत, त्यामुळे डाळी त्या शिजताना फुलणार आहेत। एकदम टेक्स्चर असं रवाळच पाहिजे। ही डाळ आपल्याला 8 ते 10 तासासाठी फर्मेंट करायला ठेवायची आहे, तर ती झाकून ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी आपण त्याचं मिक्स भाज्या टाकून अप्पम करायचे। अप्पमसाठी कांदा, मिरची, कोथिंबीर, गाजर आणि अजून दुसऱ्या कुठच्याही तुम्ही भाज्या टाकल्या तरी चालू शकतात। सगळ्या भाज्या टाकून सगळं मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला जे आवडीला जे वाटेल त्या भाज्या ह्याच्यात आपण टाकू शकतो। लहान मुलं खात नाहीत, तर त्या निमित्ताने हे पोटात लहान मुलांच्याही जातं। लहान काय मोठी मंडळी पण आजकाल भाज्या खायला बघत नाहीत। असं करून दिलं तर सगळ्या जणांच्या भाज्या आणि डाळी हे सगळं पोटात जातं। आता ह्याच्यात आपण अर्धा चमचे हळद टाकूया, 1 चमचा लाल तिखट टाकूया, 1 चमचा मीठ टाकायचं आहे। टाकून आपण सगळं मिक्स करायचं आहे। पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे थोडं घट्ट आहे पीठ, तर थोडं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया। तुम्हाला जसं पाहिजे तसं पीठ घ्यायचंय। मला थोडं सैलसर लागतं पीठ, तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करून घेऊ शकता। यात थोडं आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे। आता बॅटर तयार झालंय आपलं। तर ह्याचे आपण आता पहिले चिला बनवून घेऊया। चिल्यासाठी तवा तापत ठेवलाय आणि त्याच्यावर तेल लावलंय। आता 2 पळी मिक्स डाळीचं पीठ टाकूया त्याच्यामध्ये, जे आपण मिश्रण केलंय ते, आणि ते एक समान पसरवून घेऊया। पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर थोडं झाकण ठेवूया, म्हणजे जेणेकरून ते आतून चांगल्या पद्धतीने शिजेल। आतून शिजल्यामुळे मग ते पलटी करायला एकदम इझी पडतं। झाकण काढलेलं आहे, आता पलटी करूया। बघा कसं इझिली सुटतंय साईडने। वरचं सगळं शिजल्यानंतर आपण पलटी करू शकतो। बघा पटकन पलटी झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण मिक्स डाळीचा चिला, उत्तप्पा काय जे आपण बोलतो ते बनवू शकतो।
बघा किती छान रंग आला आहे त्याचा. खायला सुद्धा चविष्ट आहे ते. आता आपण अप्पमचं भांड तापायला ठेवूया. त्यामध्ये आता पळीने थोडं थोडं तेल घालूया. तेल टाकल्यामुळे अप्पम जेव्हा टाकू, अप्पमचं पीठ टाकू तेव्हा ते चिकटणार नाही. थोडं तेल टाकल्यामुळे त्याला खालून रंगही चांगला येतो. थोडं थोडं करून आपण ते अप्पमचं बॅटर सगळ्या होल्स मध्ये टाकूया. डब्यासाठी एकदम उत्तम प्रकार आहे हा अप्पमचा. माझ्या मुलाच्या डब्यामध्ये आठवड्यातून एकदा हा अप्पम हा मी प्रकार बनवते. त्यामुळे त्याच्या पोटात सगळ्या प्रकारच्या भाज्या जातातच, नाही तर माझा मुलगा भाज्या खायला बघत नाही. त्या निमित्ताने हे भाज्या आणि डाळी सगळ्या पोटात जातात. तर तुम्हीही करा मंडळी. सगळे नाश्त्यासाठी एकदम बेस्ट उपाय आहे हा. त्याच्यामध्ये प्रोटीन असल्यामुळे जे डाएट करत असतील त्यांच्यासाठी हा प्रोटीन म्हणून हा चांगला पर्याय आहे. भरपूर भाज्या आहेत, भरपूर फायबर आहे. तर त्यामुळे डाएटसाठी सुद्धा हा नाश्ता चालू शकतो. तर ब्रेकफास्टमध्ये डाएटमध्ये हा समावेश करू शकता तुम्ही. आता पलटी करूया. एक साइडने शिजले असतील, बघूया शिजलेत का. झालेत, होत आहेत पलटी. बघा कसा कलर चांगला आलाय तो. अशा हळूहळू सुरीच्या साहाय्याने तुम्ही पलटी करू शकतात. माझ्याकडे ते अप्पमच्या भांड्याची जे होतं चमचा तो नाहीये, तर मी सुरीचा उपयोग केलाय. याच्यामध्ये एक लाकडी चमचा येतो अप्पमच्या भांड्यावर, तो मला भेटत नाहीये कुठे, तर मी आता सुरीच्या टोकाचा वापर केलेला आहे. बघा कसा सुंदर रंग आलेला आहे. दिसायला तेवढं छान वाटतंय, खायला पण सुद्धा भन्नाट लागतं. मला तर भरपूर आवडतो. काही लोक अप्पम मध्ये तांदळाचा सुद्धा उपयोग करतात, पण मी तांदूळ नाही वापरत, कारण हे प्रोटीन प्रमाणे म्हणजे डाएट साठी हे भरपूर चांगलं आहे. त्यामुळे मी तांदूळ हा प्रकार वापरत नाही अप्पम मध्ये, पण तुम्ही तांदूळ वापरले तरी चालू शकतात. तर मैत्रिणींनो, ही होती आजची पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ती कमेंटद्वारे मला नक्की जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत खा, प्या आणि आरोग्यदायी राहा. बाय.